भरपूर पिकलेली केळी फेकून न देता त्यापासून मस्त असा पदार्थ आपण आज तयार करणार आहोत। हा पदार्थ तुम्ही ह्याआधी कधीच खाल्ला नसेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत। भरपूर पिकलेली केळी असतील तर ती केळी इथे उपयोगी आणायची आहेत। तर केळीचे असे तुकडे करून घ्यायचे। आज आपण केळी आणि बेसन यापासून असा पदार्थ तयार करणार आहोत जो तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला नसेल। चला तर मग आता केळी जी आहे ती बारीक बारीक अशी मस्त चिरून घेतलेली आहेत। आता यामध्येच आपण घालणार आहोत गूळ। तर इथे मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपण चांगला बारीक करून घ्यायचा आहे। यानंतर ह्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल कच्चंच तेल घातलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर मी मीठ घालणार आहे, कारण गोड पदार्थात थोडंसं मीठ असेल तर त्याला चव चांगली येते। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। तर इथे मी ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये आपण बेसन घेणार आहोत। तर इथे बेसन जे आहे ते चाळून घ्यायचं आहे। तर मी इथे चाळणीने हे बेसन चाळून घेतलेलं आहे। 1.5 कप बेसन मी इथे वापरणार आहे। पहिला 1 कप घेतलेला आहे मी बेसन आणि नंतर अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपण करून घेऊया। यानंतर जी पेस्ट आपण तयार केली होती ती पेस्ट ह्यामध्ये घालायची आहे। अगदी स्मूथ पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे। सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये लागेल इतकं पाणी आपण वापरणार आहोत। तर पहिलं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी जे आहे ते आपल्याला थोडं थोडं करूनच ह्यामध्ये घालायचं आहे। त्यामुळे पहिलं जे आहे ते सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे। तर मी मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आणि तेच पाणी मी इथे वापरते। अगदी ह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे। तर पाणी तुम्ही एकदम घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं, शिवाय यामध्ये गुठळ्याही राहू शकतात। त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला। हे जे पीठ आपण तयार करणार आहोत ते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं तयार करायचं आहे। त्यामुळे पाणी जे आहे ते आपण लागेल तसंच इथे थोडं थोडं करूनच वापरायचं आहे। तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। अजूनही थोडं पाणी ह्यामध्ये लागणार आहे। तर मी थोडं 2 चमचे पाणी ह्यामध्ये अजून घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिसळून घेते आहे। बेसन आणि केळीपासून असा पदार्थ तुम्ही तयार केला आहे का ह्या अगोदर, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। ही एक पारंपरिक रेसिपी आहे, पण ती मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इथे तयार केलेली आहे। ती मी तुम्हाला सांगेल की ही रेसिपी काय आहे। तर इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। पीठ बघा असं रिबनसारखं पडलं पाहिजे। इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपण झाकून 10 ते 15 मिनिटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू। इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आता मी मीठ घालून घेणार आहे। हे मीठ मी बऱ्याच वेळा केकसाठी वापरलेलं आहे, पण हा केक नाही आहे बरं का। हे केकसारखी रेसिपी आहे पण हा केक नाही आहे। तर मीठ मी इथे व्यवस्थित पसरवून घेते। मीठ असं घातल्यामुळे काय होतं, आपल्या पदार्थाला जी उष्णता मिळणार आहे ती सगळीकडे समान अशी मिळते। त्यामुळे मी मीठचा वापर केलेला आहे। स्टँड ठेवलेला आहे आणि गॅसवर मंद आचेवर मी ते ठेवून दिलेलं आहे। आता इथे एक डब्बा घेतलेला आहे, ज्या डब्यामध्ये किंवा एखादा ट्रे घ्यायचा। तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रे वापरू शकता। मी इथे डब्बा वापरलेला आहे। ह्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी बटर पेपर ठेवणार आहे। हा व्यवस्थित कट करून घ्यायचा बटर पेपर आणि व्यवस्थित डब्यामध्ये घालून वरून देखील आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत। तर बटर पेपरला वरून देखील व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तर हा केक नाही आहे, ही केकसारखीच एक पारंपरिक रेसिपी आहे जी पूर्वीचे लोक तव्यामध्ये तयार करत होते आणि चुलीवर बनवायचे। तर ती मी आता तुम्हाला केकच्या स्वरूपात तयार करून दाखवते। तर आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ जे आहे ते थोडंसं व्यवस्थित फुलून आलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे। यामध्येच मी अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे। अगदी ह्यामुळे मस्त असा आपला पदार्थ जो आहे तो छान खमंग तयार होतो। थोडंसं मिसळून घ्यायचं आणि आपलं इथे हे जे बॅटर आहे किंवा पीठ आहे हे आता तयार झालेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, किती जाड किंवा पातळ आपल्याला हे पीठ हवं आहे ते। आता इथे पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे। तर इथे मी चाळून घेते आहे। आपला कांदा पोहे खाण्याचा जो चमचा आहे तोच चमचा मी इथे वापरलेला आहे। त्या चमच्याने पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही केकसारखीच रेसिपी आहे पण केक नाही आहे। तर हे आहे भानोलं।
तर ही खूप पारंपरिक रेसिपी आहे. पूर्वी ही तव्यामध्येच तयार करायची आणि निखाऱ्यावर तो तवा ठेवून द्यायचे, वरती झाकण ठेवायचं त्याच्या आणि झाकणावर पण निखारे ठेवायचे, असा तो पदार्थ बनवला जायचा. हाच पदार्थ आता आपण केकच्या स्वरूपात बनवणार आहोत. तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि बघा, हे जे पीठ आहे ते असं रिबनसारखं पडलं पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या पिठाची हवी आहे. तर आता हे सर्व पीठ मी ह्यामध्ये घालते आहे. पीठ सर्व घातल्यानंतर असा डबा जो आहे तो चांगला आपटून घ्यायचा किंवा ठोकून घ्यायचा, म्हणजे ह्यामध्ये काही हवा राहिलेली असेल तर ती हवा निघून जाईल आणि आपला पदार्थ जो आहे तो व्यवस्थित तयार होईल. यानंतर वरून मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत. आता हे ऑप्शनल आहे, सजावटीसाठी मी हे पिस्त्याचे काप घातलेले आहेत. तर तुम्ही कुठल्याही ड्रायफ्रूट्सचे काप घालू शकता, नाही घातले तरीसुद्धा चालेल. कुकर आपण अगोदरच गरम करत ठेवला होता. आता ह्याला चांगली वाफ आलेली आहे आणि पूर्ण वाफ आल्यानंतरच ह्यामध्ये डबा ठेवायचा आहे. पण एकदा का आपण बेकिंग सोडा घातल्यानंतर डबा बाहेर ठेवायचा नाही, लगेचच त्याला आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर आता इथे डबा मी ठेवलेला आहे. रिंग मी तशीच ठेवलेली आहे कुकरची, मात्र शिट्टी इथे काढून घेतलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता मंद आचेवर ह्याला आपल्याला 30 मिनटं बेक करायचं आहे. 30 मिनटानंतर इथे मी चेक करते आहे आता. तर टूथपिक घेतलेली आहे मी. टूथपिक जर क्लिअर निघाली तर समजायचं आपला हा पदार्थ व्यवस्थित तयार झालेला आहे. तर टूथपिक क्लिअर आलेली आहे, त्यामुळे मी गॅस बंद करते. पण कुकर आता गरम आहे, तर एक 10-12 मिनटं मी ह्या कुकरमध्येच हे ठेवून देते. 10-12 मिनटानंतर मी हा डब्बा काढलेला आहे आणि स्टँडवर थंड करण्यासाठी ठेवून देते. आता ह्याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊ आणि त्यानंतरच प्लेटमध्ये काढूया. मस्त स्वादिष्ट असं हे भानुलं तयार होतं. तुम्ही याआधी ही भानुल्याची रेसिपी तयार केली आहे का, नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण ह्या डब्यातून काढूया. तर बघा, मस्त असा हा पदार्थ आपला इथे तयार झालेला आहे. वरचा जो बटर पेपर आहे तो आपण काढून टाकूया आणि इथे मस्त असं आपलं भानुलं आता तयार झालेलं आहे. अगदी छान कलर आलेला आहे. गुळामुळे ते अतिशय स्वादिष्ट लागते. शिवाय केळ्याचा स्वाद ह्यामध्ये आहे. अगदी अप्रतिम रेसिपी तयार होते. एकदा जरूर ट्राय करून बघा. ह्याला भरपूर जाळी पसरलेली आहे. अगदी सॉफ्ट केकसारखाच हा पदार्थ तयार झालेला आहे. बरेचसे लोक मैद्याचा केक खात नाही, तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे. तुम्ही असा बेसनचा केक नक्की तयार करून घेऊ शकता. चला तर मग आता आपण ह्याला कट करून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते की हे किती सुंदर तयार झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, अगदी याला मस्त अशी जाळी आलेली आहे. एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे. हा पदार्थ एकदम हलका तयार झालेला आहे, तितकाच तो स्वादिष्ट आहे. केळ्याचा फ्लेवर जो आहे तो अप्रतिम आहे आणि बघा, अगदी लुसलुशीत तयार झालेला आहे. अगदी केकसारखाच हा पदार्थ तयार होतो. छान त्याला जाळी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. खायला अतिशय स्वादिष्ट आहे. लहान मुलांसाठी तुम्ही हा पदार्थ तयार करून घेऊ शकता. तर इथे पहा, मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी छान आपला हा मस्त असा बनाना केक तयार झालेला आहे. आपण ह्याला केकच म्हणूया. तुम्हाला कशी वाटली आजची माझी रेसिपी आवडली तर कमेंट करायला मात्र विसरू नका. अशा छान छान रेसिपीज मी माझ्या चॅनलला घेऊन येत असते. तर आता इथे मी हा केक जो आहे तो मस्त असा कट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी हा केक सारखाच दिसतो, पण ही एक पारंपरिक रेसिपी आहे भानुलं. आता यापुढे पिकलेली केळी जर तुमच्या घरात असतील तर तुम्ही हा पदार्थ नक्की तयार कराल आणि एकदा का हा पदार्थ तुम्ही तयार केला तर वारंवार बनवाल अशी माझी खात्री आहे, कारण अतिशय स्वादिष्ट लागतो हा पदार्थ. तेव्हा पिकलेली केळी फेकून न देता त्याचा मस्त असा स्वादिष्ट पदार्थ तयार करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.